नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती. बेस्ट पतपेढीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. परंतु पतपेढीच्या निवडणुकीत केलेली युती ठाकरे बंधूंसाठी काही बेस्ट ठरली नाही. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे 14 तर भाजपचे प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. या निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात प्रथमच स्पष्ट शब्दात भाष्य केलंय. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली आहे. सुरुवातीला ही भेट कशा संदर्भात होती याबाबत बरेच तर्क लढवण्यात आले, परंतु लगेचच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीमागील कारण सांगितले. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल आले आहेत असं सांगत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर राज ठाकरेंनी भन्नाट उत्तर दिलंय. मला नाही बोलायचंय. मग मी वाचलं काय आहे ते, काय आहे ते. यातले सगळ्यात जास्त की जो मराठी मतदार आहे जवळपास 14,000 त्या मतदारसंघाचा मतदार होता. बरं, तर तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उभाटा एकत्रित आहेत तरी सुद्धा का नाकारलं याचं काही अनालिसिस झालं. मला माहितीच नाही. मला हे हा विषयच मला बाळानंदगावकरांकडनं घेतली नाही काय मला मी काय बाळानंदगावकरांकडनं त्यांना माहिती आहे ना. अहो प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना. ठीक आहे ना, छोट्या गोष्टी आहेत रे. काहीतरी काय कुठे काय तुम्हाला ना काहीतरी 24 तास दाखवायला काहीतरी पाहिजे. तुम्हाला त्याची आग लावा, त्याची आग लावा.